नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. वाल्मिक कराड गेली 50 दिवस पोलीस कोठडीत म्हणजे तुरुंगात असलेला संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय. राख, अवैध वाहतूक, वाळू, खंडणी, अपहरण, हत्येचा प्रयत्न या सगळ्या गुन्ह्यांमध्ये ज्याचं नाव गेली 2-2.5 महिने गाजतय तो हा वाल्मिक कराड. आणि याच वाल्मिक कराडची आता या तुरुंगामध्ये खुल्लम खुल्ला बिनधास्तपणे बर्दास्त राखली जातीये. त्याला VIP ट्रीटमेंट दिली जातीये आणि या ट्रीटमेंटच्याच बाबतीतला सगळा लेखाजोखा एका तुरुंगातल्या डायरीमुळेच संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे आजच्या लाईव्ह मध्येच मी या वाल्मिक कराडला कशी VIP ट्रीटमेंट दिली जातीये याचा पर्दाफाश करणार. मंत्र्यांचा सोबती, त्यामुळे सुविधा मिळती. वाल्मिक कराडची तुरुंगातही चलती. मग स्पेशल चहा, जेवण, फोनवरून नातेवाईकांशी बोलणं आणि आलंच. म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आता महाराष्ट्रातल्या हाय प्रोफाईल केस मधला अत्यंत हाय प्रोफाईल आरोपी आणि मग त्याला कशी ट्रीटमेंट दिली जाते, त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी कोण कोण मदत करतं, हे सगळं महाराष्ट्रासमोर उघड झालंय. पोलिसांच्या एका अहवालानुसार वेळ तारखेसह कधी, कशी आणि कुणी कुणी काय काय सुविधा या वाल्मिक कराडला पुरवली याची सगळी माहिती बाहेर आली आहे. जानेवारी महिन्यातले 3 दिवस म्हणजे 3 तारखा 14 जानेवारी, 15 जानेवारी, 22 जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातल्या 3 तारखा 15 जानेवारी, 15 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारी या 6 दिवसांमध्ये वाल्मिक कराडला कशी VIP ट्रीटमेंट दिली गेली हे सगळं काही आता उघड झालंय. म्हणजे आपल्याला याआधी तर आठवत होतच, जेव्हा त्याला तुरुंगातून म्हणजे कस्टडीमधून त्याला पोटदुखी झाली होती म्हणे, त्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणे, त्यावेळी त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. अगदी रात्री त्याला हलवण्यात आलं होतं आणि त्यावेळी देखील त्याची कशी बर्दास्त राखली गेली होती हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं. त्याचं व्हिडिओज देखील बाहेर आले होते. त्यावेळी त्याला स्पेशल चहा दिला जायचा. शिवाय ज्या वॉर्डमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं तिथले सगळे आरोपी म्हणजे अक्षरशः ज्याला आपण सर्जिकल वॉर्ड म्हणतो त्यातले सगळे आरोपी बाहेर काढून याला एकट्यालाच ठेवण्यात आलं होतं आणि स्पेशल ट्रीटमेंट त्याला देण्यात आली. सगळे त्याचे जे काही म्हणजे ज्या तपासण्या होत्या त्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतरही पठ्ठ्याला तिथंच ठेवण्यात आलं होतं. शेवटी निघालं काय त्यात? काहीच नाही. एक अँटीबायोटिक घेतली असती तरी त्याचा इलाज झाला असता असं सगळ्यांनी त्यावर म्हटलं. नंतर त्याला मग घाईघाईत सगळ्यांनी आवाज उठवल्यानंतर पुन्हा एकदा तुरुंगात आणण्यात आलं आणि वाल्मिक कराडचा मुक्काम आहे बीड जिल्हा कारागृहातल्या 9 नंबर बराकीमध्ये. पण आता या बराकीमध्ये सुद्धा त्याचे सगळे चेले चपाटे त्याच्या सोबत असतात आणि त्याच्याशी गप्पा मारत असतात. मध्ये तर जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश धस असतील, यांनी तर आवाजच उठवला होता की त्याला या वाल्मिक कराडला जेलमध्ये कशी VIP ट्रीटमेंट दिली जातीये. कधी कोणी म्हणत होतं मध्येच त्याला मोठमोठ्या बॅगा त्या भरून त्यातलं साहित्य त्याला पुरवलं जातं. शिवाय मटण सटणं देखील. अर्थात मग सुरेश धस यांनी सांगितलं होतं की वाल्मिक कराड तर शाकाहारी आहे, तो मटण कधी खायला लागला, मग त्याच्या बाकीच्या चेले चपाट्यात ते दिलं जात असेल अशी देखील चर्चा झाली. पण आता मात्र एक डायरीच ज्यामध्ये 6 दिवसांच्या VIP ट्रीटमेंटची नोंद आहे तीच उघड झाली आहे आणि त्यामध्ये त्याला जे VIP ट्रीटमेंट देत आहेत
त्या तुरुंगातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं देखील आहेत. आता हे एवढं सगळं वाल्मिक पुराण जे काही गेली 2.5 महिने सुरू आहे, त्यातले 50 दिवस हा पठ्ठ्या तुरुंगात आहे. त्यातल्या 6 दिवसांची डायरी जरी अशी समोर आली असेल, तर उरलेल्या अर्थातच 44 दिवसांमध्ये देखील त्याला वाईट ट्रीटमेंट मिळाली असेल असं कुणीच म्हणू शकणार नाही. यावर विजय वडेट्टीवारांनी तर थेट एक प्रतिक्रिया देऊन टाकली. शेवटी धनुभाऊंचा सोबती ना, म्हणजे मंत्र्यांचा सोबती बोलल्यानंतर त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे. न देऊन कसं चालेल, विजय वडेट्टीवार म्हणतात. आणि धनुभाऊंचा आदेशच असेल, वाल्मिकीला कोणताही त्रास होता कामा नये, त्यामुळेच त्याला तशी ट्रीटमेंट दिली जात असेल. अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढल्याशिवाय या आरोपींना सजा होणार नाही, असं देखील वाल्मिक कराड यांनी यावेळी म्हटलंय. आता नेमकं या जेलमध्ये किंवा या कोठडीमध्ये त्याला काय काय पुरवण्यात येतंय ना, याची माहिती जर आपण सगळ्यांनी पाहिली ना, तर थक्क होऊन जाऊ आपण. म्हणजे वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये, शिवाय खंडणीच्या गुन्ह्यात, त्यात मकोकातला आरोपी, आपल्याला आठवतंय त्याला कोर्टातून आणलं जायचं, नेलं जायचं, त्यावेळी देखील त्याला पाहायला बघायला त्याचे चेले चपाटे जे बाहेर मोकळे फिरतात ते देखील त्याच्यासोबत होते. त्याला बघायचे, भेटायला यायचे, आणि त्याच्या हातात बेड्या नसायच्या, काही नसायचं, तोंडावर काही फडकं नाही, बिंदास त्याला न्यायचे आणायचे. आता त्याचे 50 दिवस या कोठडीत पूर्ण झालेत आज, पण त्यातल्या 6 दिवसांचा कच्चा चिट्टा आज बाहेर आलाय. त्यामुळे या वाल्मिक कराडला कशा सुविधा पुरवल्या जात होत्या याची माहिती आपण आता प्रत्यक्षातच ऐकायला हवी. खरं तर तिथले जे कारागृह अधीक्षक आहेत मुलानी म्हणून, त्यांची यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचं कुटुंबीय मात्र प्रचंड आक्रमक झालेला आहे. त्यांनी तर माहितीच्या अधिकारात या तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेजचीच मागणी केलेली आहे. शिवाय जर ते मिळालं नाही तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता काय काय मिळालं? पहिली तारीख 14 जानेवारी, 31 डिसेंबरला हा पट्ट्या शरणाला. अगदी 14-15 दिवस झाले असतील की त्याला पहिली ट्रीटमेंट काय बघा. वाल्मिक कराड जेव्हा कारागृहामध्ये मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला, अर्थात वाल्मिक कराड आलाय ना, शेवटी प्रतिपालक मंत्री बीडचा, कर्तव्यावरील कर्मचारी वैजनाथ मुंडे, रमेश खाडे यांनी ज्या कारागृह कर्मचाऱ्यांची ड्युटीच नाहीये अशा कर्मचाऱ्यांना त्याच्या दिमतीला लावलं. म्हणजे या कारागृहात वाल्मिक कराड सोबत त्यांना देखील घेण्यात आलं. पण या रमेश खाडे आणि वैजनाथ मुंडे या कर्मचाऱ्यांनी त्याची कोणतीही नोंद ठेवलेली नाही. आता त्याच्या दिमतीला देण्यात आलेले आरोपी कोण आहेत, म्हणजे ते कर्मचारी कोण आहेत? ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्वनाथ गीते, सुधाकर मुंडे, गोविंद खाडे आणि राहुल राठोड. हे सगळे कर्मचारी त्याच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तत्पर ड्युटीवर लावण्यात आले. ज्यांना ड्युटी नव्हतीच तरी देखील ड्युटी लावण्यात आली, आणि ज्यांनी ड्युटी लावली त्यांनी त्याची नोंद देखील केली नाही. आता या आरोपींनी काय केलं, म्हणजे या सगळ्या कर्मचाऱ्यांनी वाल्मिक कराडची बॅग आणि इतर साहित्य कारागृहात देऊन ठेवलं. अरे बाबा, प्रतिपालक मंत्री आलाय बीडचा, वाल्मिक कराड आलाय, चेष्टा आहे काय? आणि मग त्याला साहित्य पुरवठा पण करण्यात आला. त्याला काय हवं नको, काय नको ते सगळं. हे झालं 14 जानेवारीचं. आता 15 जानेवारीची सकाळ उजाडली. सकाळी सकाळी अर्थातच सगळेजण चहा पितात. सकाळी 8 ते 9च्या दरम्यान कारागृहातील जे काही स्वयंपाकगृह असतं, उत्पाकखाना, भटारखाना म्हणू आपण त्याला, तिथून या आरोपी वाल्मिक कराडला स्पेशल कडक चहा त्याच्या बराकीत, म्हणजे 9 नंबरच्या बराकीत देण्यात आला. स्पेशल कडक चहा. वाल्मिक कराडची सकाळ कशी व्हायला पाहिजे? शेवटी बीडचा प्रतिपालक मंत्री, किती केलं तरी बीडचा मुखिया, सगळ्या गुंड्यांचा चेले चपाट्याचा मेन, म्हणजे त्याची इतकी बरदास्त राखण्यात आली की सकाळी 15 तारखेला त्याला पहिल्यांदा 9 वाजता एक स्पेशल कडक चहा देण्यात आला. आता सकाळी 10 वाजता, म्हणजे 9ला चहा मिळाला, 10 वाजता कराडला पोलीस
ताब्यात घेऊन जात असताना कारागृहामधील कर्मचारी, पुन्हा तीच नावं, ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्वनाथ गीते, सुधाकर मुंडे, गोविंद खाडे, राहुल राठोड यांनी ते ड्युटीवर आहेत तरी देखील त्याला साहित्य पुरवलं. म्हणजे आपल्याला तो बालाजी तांदळे माहितीये, तो बाहेर राहून साहित्य पुरवतो आणि हे आत राहून साहित्य पुरवतात. तो अण्णा आमचे नेते, अण्णा आमचे दैवत असं म्हणताना बालाजी तांदळे, ज्याच्यावर सहआरोपी करा अशी मागणी आहे पण चार्जशीट दाखल झालाय, त्यांनी तर त्या सगळ्या आरोपींना बाटल्या पुरव, ब्लँकेट पुरव, वाल्मिक कराडची भेट घे, आणखी काय काय पुरवलं त्याचं त्याला माहिती. आणि इकडे आत ह्याचे आहेतच पुन्हा चाहते. यांनी ते साहित्य पुरवलं कधी? त्याच दिवशी सकाळी 10 वाजता. आता 22 जानेवारी म्हणजे 14 जानेवारी झाली, 15 जानेवारी झाली, आता 22 जानेवारी. 22 जानेवारीला काय झालं? या वाल्मिक कराडला पोलिसांकडून परत त्या कारागृहात आल्यानंतर 2:45 वाजता मेन गेट मध्ये तो आला की त्याला जे कोण ड्युटी बजावणारे कर्मचारी होते, अशोक सानप यांनी त्याच्या साहित्याची अंग झडती घेतली नाही. म्हणजे साहित्याची झडती घेतली नाही का अंग झडती घेतली नाही, त्यानं आणलेलं सर्व साहित्य त्याच्यासोबत बराक नंबर 9 मध्ये पाठवण्यात आलं आणि त्याला सोडून देण्यात आलं. म्हणजे तो बाहेर गेलाय कशासाठी? अर्थातच तारीख असेल त्यामुळे कोर्टात सादर केलं गेलं असेल. तो बाहेरून आत आल्यानंतर कोणत्याही आरोपीची अंगझडती घेतली जाते, त्याच्या साहित्याचं चेकअप केलं जातं, पण तसलं काहीही या अशोक सानप यांनी, या कर्मचाऱ्यानं केलं नाही. मग बाहेर असलेले सगळे त्याचे चेले चपाटे चाहते जे असतील ते काहीतरी देत असतील अण्णाला. आता कुठेतरी निकोटीन वगैरे पुरवल्याचा उल्लेख आहे. आता निकोटीन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आणखी काय बोलणार? आता खातोय नाही माहिती त्याचं त्याला माहिती, किंवा आणखी बाकीच्या चेले चपाटांना काय पुड्या बिड्या गेल्या असतील. पुढे त्याच रात्री 11:40 बघा, रात्री इथं वाल्मिक कराडला झोप लागत नाही ना, ते स्लीप ऍपनिया वगैरे काय बरंच काय काय आहे त्याला, पोटदुखी, युरिन इन्फेक्शन, बरंच काय काय होतं त्याला. रात्री 11:40 वाजता आरोपी वाल्मिक कराड याला दवाखान्यात पाठवण्यासाठी रात्री कर्तव्य नसताना देखील, म्हणजे कर्तव्यावर म्हणजे ड्युटीवर नसताना देखील कृष्णा ढाकणे आणि राहुल राठोड त्याचे चाहते आतले यानं बराक 9 मध्ये जाऊन त्याचं सामान घेऊन त्याच्या नातेवाईकांकडे दिलं. त्याचं काही साहित्य असेल ते नातेवाईकांकडे दिलं. म्हणजे याला नेत होते कुठं? दवाखान्यात. त्याच वेळी त्याच्या बराक नंबर 9 मधलं जे साहित्य आहे ते सगळं हे दोघे जण म्हणजेच कोण? कृष्णा ढाकणे आणि राहुल राठोड लगबगीन त्याचं सगळं साहित्य घेतलं आणि नातेवाईकांकडे देऊन टाकलं. आता जानेवारी महिन्याची डायरी संपली. आता डायरी आली आहे ती फेब्रुवारीतली, 15 फेब्रुवारी. अर्थात पुन्हा एकदा सकाळ उजाडलेली आहे. सकाळ उजाडल्यानंतर चहा पाहिजेच ना. मग तिथल्या सुभेदार चिंचाणे यांनी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान स्वतःहून चहा बनवून दिला आणि बराक नंबर 9 मध्ये स्वतःहून घेऊन गेले. वाल्मिक कराड उठलेला आहे, सकाळ झालेली आहे, त्याला चहा पाणी देणं गरजेचं आहे. स्पेशल कडक चहा सुभेदार चिंचाणे यांनी बनवला आणि त्याला स्वतः बराक नंबर 9 मध्ये नेऊन दिला. आता 17 फेब्रुवारी. 17 फेब्रुवारीला काय झालं? आरोपी वाल्मिक कराड याचं वकीलपत्र पेटीमध्ये न घेता, म्हणजे जे काही वकीलपत्र आहे ते पेटीमध्ये टाकलं जातं, ते न घेता स्वतः ज्ञानेश्वर डोईफोडे हा ड्युटीवर नाहीये तरी देखील कृष्णा ढाकणे याला ते वकीलपत्र दिलं आणि बराक मध्ये 9 नंबर मध्ये जाऊन स्वतः तो देऊन आला. म्हणजे बघा केवढी बरदास्त राखली जाते. वकीलपत्र पण थेट डायरेक्ट बराक नंबर 9 मध्ये. आता 18 फेब्रुवारी ही शेवटची तारीख फेब्रुवारीतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत. आता ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत म्हणजे काय? तर यावेळी या वाल्मिक कराडला बराक नंबर 9 मधून बाहेर काढण्यात आलं, ऑफिसमध्ये बसवण्यात आलं. मग तिथे स्पेशल चहा दिला गेला, जेवण दिलं गेलं, मग त्याची भेट झाली, 1 तास चर्चा झाली. या सगळ्या सुखसुविधा त्याला पुरवण्यात आल्या. आता कारागृहात हजेरी जी असते ती म्हणजे मास्तर ज्ञानेश्वर डोईफोडे हे वाल्मिक कराड याच्यासोबत त्याच्या मर्जीत असलेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार त्याच ठिकाणी लावत असल्याचं दिसून आलं. म्हणजे ज्ञानेश्वर डोईफोडे आणि वाल्मिक कराड यांची फार जुनी काहीतरी गट्टी असणार आहे.
जेणेकरून या आरोपीला संपूर्ण फायदा त्याला मिळेल, त्याला सवलती मिळतील, अशा पद्धतीने ही सगळी अरेंजमेंट करण्यात आली. नंतर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले हे बीड कारागृहात जेव्हा दाखल झाले तेव्हापासून ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, गोविंद खाडे हे त्याच्या नातेवाईकांना फोनद्वारे संपर्क करून संपूर्ण माहितीची देवाणघेवाण करत असल्याचं दिसून आलं. बघा, म्हणजे आरोपींचे सगळे नातेवाईक यांच्यात एकमेकांचे संवाद या सगळ्या ज्ञानेश्वर डोईफोडे आणि कृष्णा ढाकणे, गोविंद खाडे यांनी करून दिले. म्हणजे चहा पण दिला, स्पेशल कडक चहा, नंतर ऑफिसमध्ये बोलावून जेवण दिलं, सामान सुमान सगळं काय असेल ते देखील त्याच्या बराकीमध्ये पोहोचवण्यात आलं, वकीलपत्र पोहोचवण्यात आलं. शिवाय आता फोनद्वारे संवाद देखील नातेवाईकांशी करून देखील देण्यात आला. आरोपी वाल्मिक कराड याच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी औरंगाबाद DIG ऑफिस येथील पथक CCTV पुरावे असताना देखील दबावापोटी कोणतीही चौकशी आणि कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. आता हे जेव्हा धनंजय देशमुखांना समजलं ते आक्रमक झाले. त्यांनी थेट CCTV फुटेज तुरुंगातलं माहितीच्या अधिकारात आम्हाला मिळालं पाहिजे अशी मागणी केली आहे, आणि जर ते मिळालं नाही तर मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पत्राद्वारे तक्रार करणार, असं देखील धनंजय देशमुखांनी म्हटलं. आता वाल्मिक कराडचा सगळी VIP ट्रीटमेंट दिली जात होती किंवा देण्यात येत होती हे काही काल परवापासून नाही म्हटलं जात आहे. अगदी सुरेश धस पहिल्यापासून म्हणतात. धनंजय देशमुखांनी देखील याच्यावर टीकेची सूर उठवली होती. आपण प्रत्यक्षात त्याला जेव्हा बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा देखील त्याला कशी स्पेशल ट्रीटमेंट मिळत होती हे देखील आपण प्रत्यक्ष महाराष्ट्रानं त्याला जेव्हा चहा दिला जातोय तिथल्या वॉर्ड बाय कडून ते देखील आपण पाहिलं होतं. आता एवढी सगळी ट्रीटमेंट मिळाल्यानंतर अर्थातच घरी राहिला काय वाल्मिक कराड किंवा जेलमध्ये राहिला काय, फरक काय पडलाय? पुढे हे सगळं करत असताना वाल्मिक कराडला विशेष कारागृहात म्हणजे बराक नंबर 9 मध्ये जरी ठेवण्यात आलं असलं तरी त्याला चहा, नाश्ता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, फोन, संवाद सगळं सामान सुमान पुरवलं जात असतं. आता थोडक्यात काय, वाल्मिक कराडला कोणत्या दिवशी किती वाजता कोणता अधिकारी नाश्ता देऊन जातो, चहा स्पेशल घेऊन जातो, कोणत्या दिवशी त्याला विशेष खोलीत बसवण्यात येतं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचं बोलणं करून देण्यात येतं, या सगळ्या गोष्टींची उत्तरं महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत असं धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. वाल्मिक कराडला मोबाईल वापरण्याची सुविधा कर्मचारी सुधाकर मुंडेंनी दिली. हा देखील एक धक्कादायक आरोप या ठिकाणी समोर आलाय. वाल्मिक कराड, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांना नियमबाह्य पद्धतीनं एकाच बराकीमध्ये बसवण्यात येतं, ठेवण्यात येतं. त्यामुळे हे सगळे CCTV फुटेज तपासण्यात यावेत असं देखील म्हटलंय. तुरुंगातील बस्कर मुलानी, ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडला सहकार्य करतायत असा आरोप आता करण्यात आला. एकंदरीतच काय, मंत्र्यांचा सोबती, त्यामुळे काय वाल्मिक कराडची तुरुंगातही चलती. तिकडे मंत्री धनंजय मुंडे देखील रेस्ट घेत आहेत, कारण की त्यांना देखील बेल्सिया पाल्सी नावाचा एक दुर्मिळ आजार झालेला आहे, आणि इकडे वाल्मिक कराड स्लीप ॲपनिया झालेला आहे. पण वाल्मिक कराडला जी काय ट्रीटमेंट मिळतीये ती ऐकून आणि बघून किंवा पाहून माहिती जी काही मिळतीये त्याद्वारे असं वाटतंय की वाल्मिक कराड जणू काही त्याच्या घरातच आहे. सगळं काही होतंय, कॉन्टॅक्ट केला जातोय, घरच्यांशी संवाद होतोय, फोनची सुविधा दिली जातीये, चहा पाणी नाश्ता जेवण सगळं साहित्य सुमान बाकीचं काही साहित्य बित्य सगळं पुरवलं जात आहे. आता एवढं सगळं जर त्याला मिळत असेल तर या 50 दिवसातल्या 6 दिवसांच फक्त बाहेर आले, उरलेल्या 44 दिवसात त्याला काय काय ट्रीटमेंट दिली गेली असेल याचं उत्तर कधी मिळणार प्रशासनाकडून? आणि याच्यावर प्रशासनाचे म्हणजे कारागृह प्रशासनाचे जे अधीक्षक आहेत त्यांची देखील काही प्रतिक्रिया आलेली नाहीये. आता बरेच जण असे आवाज देखील उठवतील, असं शक्य आहे का, असं कोणाला मिळतं का? पण ज्या अर्थी पोलीस अहवालातून जे बाहेर येतंय किंवा ही माहिती बाहेर येते, लीक होतीये, लोकांपर्यंत जातीये, धनंजय देशमुख देखील यावर आक्रमक होत आहेत. याच्या आधी देखील सुरेश दत्त, धनंजय देशमुख, जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठवलेला आहे. जितेंद्र आव्हाडांनी तर स्पष्ट म्हटलं होतं काही छोटे मोठे गुंडपुंड असतात त्यांना कुठल्या तरी केसमध्ये आपल्या चॅप्टर केस करा, काहीतरी करा आणि अटक करून कोठडीत पाठवा आणि मग त्या वाल्मिक कराडकडे पाठवायचं आणि त्याच्याशी गप्पा गोष्टी मारत बसायच्या, काही संदेश पुरवायचे. या सगळ्या गोष्टी जर थेट बीड जिल्हा कारागृहात घडत असतील आणि जो
संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार, मुख्य आरोपी असेल, ज्यांच्यावर चार्जशीट दाखल झालेला आहे कालच, आणि अशी ट्रीटमेंट यांच्यावर मिळाली असेल, तर भविष्यात पुढे या केसमध्ये नेमकं काय होणार, हाच प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय. अहो कोणीही असो, उदय सामंत म्हणाले तो कोणीही असो, मी इकडचा तो स्वारगेटचा तो दत्ता गाडे असो अत्याचार प्रकरणातला, किंवा तो वाल्मिक कराड असो हत्या प्रकरणातला, अहो यांना ट्रीटमेंट मिळतेच कशी? या वाल्मिक कराडला एवढे आरोप आहेत त्याच्यावर, याच्या आधी देखील बरेच आरोप आहेत. हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, चोरी, जमीन बळकावणे, आर्थिक गैरव्यवहार, एवढे सगळे गुन्हे दाखल. पण काय करणार पोलीस प्रशासन? पोलीस उजव्या खिशात आणि प्रशासन डाव्या खिशात असं घेऊन हा वाल्मिक कराड फिरतो, आणि अंगावर तो गमछा, त्यामुळे दोन्ही खिशे झाकलेले. गमछा असा असतो ना खाली, तेव्हा कळतच नाही या खिशात कोण आहे आणि या खिशात कोण आहे. सगळे आरोपी, सगळे पोलीस एकच. हे तर सगळे मित्रच हो. तो कृष्णा आंधळे अजून सापडला नाही, त्याचं आडनाव आंधळे. खरं तर आता अशी म्हणायची वेळ आली की तो डोळस आहे आणि आपण सगळे आंधळे झालेलो आहोत. दिसेनाच तो, कुठं सापडेनाच. 80 दिवस झाले आज, पण 80 दिवस होऊन सुद्धा त्या कृष्णा आंधळेचा माग तपास कितीतरी करा, सापडेनाच झालाय तो. अहो गेलाय कुठे? कुठल्या बिळात लपून बसलाय? असं काय आहे? परवा तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी हा काय दाऊद देऊद आहे का असं थेट म्हटलंय. स्कॉटलंड यार्ड नंतर महाराष्ट्र पोलीस असं नाव घेतलं जातं अभिमानानं, आम्ही तर घेतोच. मग हा कृष्णा आंधळे किरकोळ आरोपी का सापडत नाहीये? कुठल्या तरी एका तालुक्यातल्या एका कुठल्या तरी त्या मैदुवाडी या गावात राहणारा हा माणूस, हा आरोपी, जो ऑलरेडी 2 वर्ष फरार आहे, कागदोपत्री, पोलिसांच्या देखी नाही, तो पोलिसांबरोबर गप्पा चहा पाणी सगळं चालतं त्याचं. म्हणजे गेल्या 2 वर्षात तो किती पोलिसांना कुठं भेटला असेल याचे देखील सीसीटीव्ही फुटेज बाहेर येतील भविष्यात. जो 2 वर्षांपासून फरार एका गुन्ह्यात, तो केसमध्ये येतो, संतोष देशमुखांची हत्या करतो आणि पुन्हा एकदा फरार होतो. ये बात कुछ हजम ही नाही हुई. काहीच कळत नाही तर काय चाललंय नेमकं. असा कृष्णा आंधळे एकीकडे फरार आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे, आणि इकडे या वाल्मिक कराडची कशी बर्दास्त राखली जाते, खुल्लम खुल्ला बिनधास्तपणे त्याला कशी मदत केली जाते, आणि त्याला कसं कारागृह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मदत करतात, हे देखील आता समोर येत आहे. म्हणजे बघा ना, या वाल्मिक कराडची दहशत किती आहे आणि किती चाहते आहे. अहो एका मंत्र्याला सुद्धा एवढी ट्रीटमेंट मिळत नसेल. म्हणजे बाहेर बघा, गुंडपुंड त्याचेच, चेले चपाटे त्याचे, पोलीस त्याचे, प्रशासन त्याचं. तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं, तिथले कारागृहातले तुरुंग अधिकारी कर्मचारी देखील त्याचेच, सगळंच त्याचं आहे. मध्ये जो सुरेश धस यांनी घोटाळा बाहेर काढला, त्यातल्या एका तज्ञ समितीत पण हा तज्ञ. म्हणजे नेमकं काय या वाल्मिक कराडची एवढी बर्दास्त राखण्यामागचं कारण तरी काय आहे? या आरोपीचा नेमका हा सगळा जो काही ही म्हणजे म्हणतो ना आपण त्याला, की आतापर्यंत या वाल्मिक कराडनं असं काय गारुड घातलंय बीड पोलीस प्रशासनावर, तिथल्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर. पोलिसाची बदली करायची वाल्मिक कराड ठरवणार, पोलिसाला कुठल्या कुठल्या पदावर बसवायचा वाल्मिक कराड ठरवणार, कुणाला कुठं त्याच्या नोकरीमध्ये बढती द्यायची वाल्मिक कराड ठरवणार, कोण कुठला पोलीस अधिकारी कर्मचारी कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या पोलीस स्टेशनला त्याला ड्युटी द्यायची वाल्मिक कराड ठरवणार. अरे चाललंय काय? तिथल्या वाळूवर कब्जा वाल्मिक कराडचा, राखेवर कब्जा वाल्मिक कराडचा, तिथल्या गुंडपुंडांचा सगळा जो काही कुणी काय करायचं वाल्मिक कराडनं बघायचं. इतकंच नव्हे, धनंजय मुंडेंचा प्रतिपालक मंत्री म्हणूनच म्हटलं गेलं त्याला. सुरेश धस यांनी तर वाक्यात उच्चारलं होतं की बीडचा प्रतिपालक मंत्री आहे, आम्हाला वाटलं होतं. म्हणजे भाड्याने दिले त्याला पद मुंडेंनी, पण कृषी मंत्री पद देखील त्याला भाड्याने दिले की काय, असं स्वतः सुरेश धस म्हणाले. म्हणजे कारागृहात जर त्याची एवढी बडदास्त राखली जाते, त्याला एवढं सगळं साहित्य पुरवण्यात येतं, चहा पाणी नाश्ता जेवण फोनद्वारे संपर्क सगळं देण्यात येतं, येता जाता बेड्या घातल्या जात नाहीत,
फडकत त्याच्या डोक्यावर नसतं. अशा या वाल्मिक कराडला तुम्ही ही ट्रीटमेंट देताच कशी, ज्याच्यावर इतके गुन्हे दाखल आहेत? एक दोन नव्हे, अहो गुन्ह्यांचा पार अगदी म्हणजे जंत्रीच आहे. टॉप न्यूज मराठीनं त्याच्या संदर्भातली सगळी जंत्री गुन्ह्यांची एकदा बाहेर काढली आणि तुमच्यापर्यंत सादर केली होती. पण अशा व्यक्तीला जर अशी ट्रीटमेंट दिली जात असेल, ज्याचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आहे, खंडणीमध्ये नाव आहे, तरी या आरोपीला एवढी व्यायी ट्रीटमेंट देण्यामागचं कारण तरी काय? बर, खंडणीमध्ये काही काल परवा नाही येतो, त्याच्यावर गुन्हे तर 2000 सालापासून आहेत. इतक्या गुन्हे आहेत. म्हणजे या सगळ्या प्रकरणात, संतोष देशमुख हत्या प्रकरणात तर रमेश गुले नावाच्या माणसापासून सुरुवात झालेली आहे खंडणी मागायला आवादा कंपनीकडून. मग रमेश गुले एस्टॅब्लिश झाला, मग विष्णू चाटे, मग सुदर्शन गुले, हे सगळे जण वाल्मिक कराडचे चेले चपाटे चाहते, तो त्यांचा आका. आणि मग आवादा कंपनीच्या मागे लागले खंडणीसाठी. म्हणजे याच्या किती टोळ्या असतील दहशतीच्या. जाईल तिथे ताकद व्हायची. बीड जिल्हा रुग्णालयात 4-5 दिवस नाही ठेवलं तर तिथेही त्याची ताकद. स्पेशल चहा, स्पेशल ट्रीटमेंट, स्पेशल वॉर्ड. म्हणजे या वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी किती जण धडपड करतायत. आपल्याला आठवत असेल, बीड कोर्टामध्ये जेव्हा त्याला सादर केलं जायचं त्यावेळी तिथल्या वकिलांनी तर अक्षरशः वाल्मिक अण्णा एक विचार आहे असं वाक्य उच्चारलं होतं. देव माणूस आहे असं म्हटलं होतं. आणि वाल्मिक अण्णांच्या विरोधात काही बोलू नका म्हणून इतरांना झापलं होतं. म्हणजे वकीलही त्याचे, पोलीसही त्याचे, तुरुंग प्रशासनही त्याचं, जिल्हा रुग्णालय त्याचं, सगळंच त्याचं. म्हणजे या वाल्मिक कराडची इतकी दहशत या बीड मध्ये होती की त्याचे सगळे चाहतेच बनले होते. प्रत्येकाला चिरीमिरी दिली की प्रत्येकाचं काम होतंय. या वाल्मिक कराडनं आणखी काय काय उद्योग केलेत हे अजून बाहेर यायचंय. संघटित गुन्हेगारीचा हा म्होरक्या आहे, मुखिया, आका. आणि याला जर अशी ट्रीटमेंट देऊन, ती देखील अशा हाय प्रोफाईल केसमध्ये, ज्याचा संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या केसकडे लक्ष लागलेलं आहे, आणि त्यातल्या मुख्य सूत्रधाराला जर अशा पद्धतीनं चहा पाणी नाश्ता जेवण सगळं साहित्य दिलं जात असेल, तर मग त्याच्यासोबत जे काही बाकीचे पिल्लू आका, टिल्लू आका, सल्लू आका आहेत, त्यांना देखील काय त्रास होत असेल, ते देखील व्यवस्थित असतील. सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुदर्शन गुले, प्रतीक केदार, महेश सोनवणे, महेश केदार, प्रतीक गुले यांची पण तशीच बडदास्त राखली जात असणार आहे. आणखी सगळे बाराकीमध्ये एकत्रच येतात ना. मग काय हवा पाण्याच्या गप्पा मारत असतील का? अहो, संदेश वहन यंत्रणा त्यांची एवढी भारी आहे. फोनद्वारे संपर्क होतोय बाहेर आणि अधिकारी तिथला कर्मचारी देतोय फोन त्याला आणि तो बोलतोय बिंदास नातेवाईकांशी. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या नावाखाली त्याला विशेष खोलीमध्ये आणलं जातं, जेवण दिलं जातं, चहा दिला जातो, 1-1 तास भेट घेतली जाते, वकीलपत्र थेट बाराकीमध्ये घेऊन पाठवलं जातं. चहा बनवून स्वतः तिथला अधिकारी कर्मचारी येतो, चहा बनवून घेऊन स्पेशल त्याच्यासाठी आणि त्याच्या बाराकीमध्ये घेऊन पाठवलं जातो. मग एवढी बर्दास्त या वाल्मिक कराडची का? मंत्र्यांचा जवळचा आहे म्हणून, मंत्र्यांचा सोबती आहे म्हणून, धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे म्हणून? याचाच अर्थ या सगळ्या गोष्टींमध्ये जर विचार केला आपण, तर आतापर्यंत या वाल्मिक कराडला जी काही स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते त्या स्पेशल ट्रीटमेंटची चौकशी व्हायलाच पाहिजे. आणि या सगळ्या तुरुंगातील कर्मचारी अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे. कारण की यांच्या गुन्ह्यांमुळं साहजिकच या केसची पूर्ण वाट लावायला घेतली यांनी. इकडे धनंजय देशमुख अख्खे मस्साजोकर ग्रामस्थ अन्नत्यागाच्या भूमिकेत होते. धनंजय देशमुख तर मध्ये टाकीवर चढले होते, आता म्हणजे बरं वाईट करून घेतो म्हणून स्वतःच इथपर्यंत. आणि एवढं सगळं असताना देखील जर ही अशी ट्रीटमेंट दिली गेली जात असेल, लोकांपर्यंत या सगळ्या माहिती इझिली सहजपणे येत असतील, तर समजायचं की काही ना काहीतरी याच्यामध्ये दडलेलं आहे. आणि ही जी काही ट्रीटमेंट दिली जाते
त्यामागे कुठला तरी राजकीय वरदहस्त आहे. राजकीय वरदहस्ताशिवाय हे शक्यच नाही. कारण की आतापर्यंत जी काही चार्जशीट दाखल झालेली आहे, 79व्या दिवशी चार्जशीट दाखल केली गेली, यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे. त्याच्यासोबत बाकीचे आहेत, त्यांच्यावर देखील चार्जेस आहेत. संघटित गुन्हेगारीतून हे सगळं घडवलं गेलेलं आहे. खंडणी टू मर्डर असा या सगळ्या खटल्याचा प्रवास आहे. आणि एवढं सगळं असताना खर तर या वाल्मिक कराडला ही ट्रीटमेंट कोण देतंय? या तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याला असं सगळं साहित्य पुरवा हे कोण सांगतंय? कुणाचा दबाव आहे? एकतर मुळातच आरोपपत्र घाईघाईत दाखल झालं असं विरोधक म्हणतायत. यांच्या सगळ्यांवर मकोका दाखल असताना आणि 180 दिवसांची संधी असताना, म्हणजे आणखी 80 दिवस होते हातात, तरी देखील 79व्या दिवशी आरोपपत्र दाखल केलं. त्यामुळे विरोधक देखील हा विचार करतायत की इतर सह आरोपींचं काय? शिवाय तो PI प्रशांत महाजन, तो PSI राजेश पाटील आणि बाहेर जे फिरतायत मोकळे बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, संजय केदार, आणखी बाकीचे काही आरोपी आहेत ज्यांनी या आरोपींना पळून जाण्यात मदत केली, या सगळ्यांचं काय? या सगळ्यांना अजूनही कुठे ना कुठेतरी चौकशीसाठी पुढे आणलं पाहिजे. संभाजी वायबसे, तो डॉक्टर मुकादम झालेला, आणि कृष्णा आंधळे तर फरार. त्यामुळे एवढ्या सगळ्या माहिती गोष्टी अजून पुढे यायला हव्यात, उजेडात यायला हव्यात, पण नाही. हे सगळं 79व्या दिवशी चार्जशीट दाखल करण्यात आलं आणि हे सगळं बाजूला पडलं गेलं. आणि त्यात आता ही नवीन माहिती. दुसरी गोष्ट, काही दिवसांमध्येच अधिवेशन देखील सुरू होत आहे 3 मार्च पासून. म्हणजे अधिवेशनादरम्यान हे प्रकरण सुरेश धस यांनी उजेडात आणलं, अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलं. नंतर गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळे आरोपी पकडण्यात आले. मग तपास सुरू झाला, मग यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, मकोका दाखल करण्यात आला आणि काल चार्जशीट देखील दाखल करण्यात आला. आणि त्याच्याच आदल्या दिवशी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती देखील करण्यात आली. पण एवढं सगळं हे बाहेर सुरेश धस असोत, मनोज जरांगे असोत, धनंजय देशमुख असोत, आणखी काही महाराष्ट्रातले जे स्वतःहून पुढे येऊन या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त पुरावे सादर व्हावेत पोलिसांसमोर म्हणून जे झटतायत, या सगळ्यांनी प्रयत्न केले हे प्रकरण धसास लावण्यासाठी. अशा प्रकरणातल्या आरोपीला, तेही मुख्य आरोपीला, जर अशी ट्रीटमेंट दिली जात असेल तर समजायचं या बीडवर या वाल्मिक कराडचा अजूनही किती होल्ड आहे. आणि याला या सुविधा पुरवल्या जाव्यात यासाठी नक्कीच कुठेतरी पॉलिटिकल कनेक्शन, पॉलिटिकल या ठिकाणी अर्थातच कुठे ना कुठेतरी या ठिकाणी वरदहस्त आहे. इथे कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय, एवढं नक्की. कारण आतापर्यंतच्या बऱ्याच केसेस आपण पाहिल्या. हा आहे कोण वाल्मिक कराड? याच्याकडे कुठलं पद आहे? एकेकाळचा परळीचा प्रभारी नगरसेवक राहिलेला, तरी देखील त्याला नको ती पदं देण्यात आली. अगदी लाडकी बहिणी योजनेचा परळीचा तालुकाध्यक्ष देखील त्याला करण्यात आलं होतं. पण एकही संविधानिक पद त्याच्याकडे नसताना, ना आमदार आहे तो, ना खासदार आहे, ना कुठल्या महामंडळावर आहे, ना मंत्री आहे, तरी देखील आव त्याचा मंत्र्यासारखाच. आणि अशा व्यक्तीकडे एकही पद नसताना त्याची एवढी बडदास्त खुलेआम, खुल्लम खुल्ला, बिनधास्तपणे राखली जातीये. म्हणजे खरंच या प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का अंकुशच नाही राहिला आता प्रशासनावर? या सगळ्या गोष्टींचा विचार आता व्हायला पाहिजे. कारण याच प्रकरणामध्ये आपल्याला आठवत असेल, अगदी सुरुवातीपासून पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली आहे. कधीच आतापर्यंत या प्रकरणामध्ये पोलिसांनी चांगलं काम केले. काही बोटावर मोजण्या इतके पोलीस असतील, पण बाकी सगळ्यांनी या वाल्मिक कराड त्याच्या चेलेसपाट्यांना मदत केली आहे. सगळ्यांनी. 29 नोव्हेंबरचं फुटेज बाहेर आलं, त्यातल्या आरोपींवर अजूनही गुन्हा दाखल नाही, चौकशी नाही. 8 डिसेंबरला देखील तो राजेश पाटील आणि सुदर्शन घुले
हे एकत्र चहा पाणी करत होते, हे दिसतंय सीसीटीव्ही फुटेज मध्ये, तरी राजेश पाटीलची चौकशी नाही. 6 डिसेंबरला मारहाण झाली, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला गेलेले अशोक सोनावणे यांची अॅट्रॉसिटी घेतली गेली नाही, उलट आरोपींना जामीन देऊन सोडण्यात आलं, त्याची चौकशी नाही. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची डेड बॉडी घेऊन राजेश पाटील अँब्युलन्स मधून केज उपजिल्हा रुग्णालयाकडे जाण्याऐवजी कळंबकडे आपली गाडी वळवत होते, अँब्युलन्स वळवत होते. ते का वळवत होते, त्याच्या मागचं कारण काय आहे, याची चौकशी नाही. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर 3:15 ते 6च्या दरम्यान विष्णू चाटेच्या मोबाईलवर स्वतः धनंजय देशमुख संपर्कात आहेत. तिथले पीआय प्रशांत महाजन आणि बाकीचे कर्मचारी असताना देखील त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचं लोकेशन ट्रेस करता आलं नाही पोलिसांना. का नाही करण्यात आलं, याची चौकशी नाही. इतकंच नव्हे तर मस्साजोग ग्रामस्थांना चुकीचं डायरेक्शन दाखवण्यात आलं. संतोष देशमुख एकीकडे त्यांना नेलं गेलंय आणि यांना डायरेक्शन दुसरं दाखवण्यात आलं, याची चौकशी नाही. वाल्मिक कराड हा बाहेर बोंबलत फिरत होता, मध्य प्रदेशात गेला, पेंच अभयारण्यात गेला, महाकालेश्वर मंदिरात दिसला, नंतर दिंडोरीच्या सेवा केंद्रात देखील तो दिसला असं देखील म्हटलं गेलं. याचं पुढे काय झालं, त्याच्यासोबत जे काही पोलीस बॉडीगार्ड होते त्यांची चौकशी केली का, याचंही पुढे उत्तर नाही. पोलिसांनी इतकी कुचराई केलेली आहे, पोलिसांनी इतकं म्हणजे या प्रकरणामध्ये लुपोल्स सोडलेले आहेत की या पोलिसांचं गॉटमॅट तरी किती आहे. अहो एसआयटी सीआयडी सुद्धा टीम बदलावी लागली. अहो ते जाऊ देत, बीडचे पोलीस अधीक्षक बदलावे लागले, एसपी बदलावे लागले. अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली. म्हणजे इतकं भयानक वास्तव आहे बीड मधलं. ज्या बीड मध्ये ज्यानं एवढा सगळा उद्योग केला, त्याच बीड मधल्या कारागृहामध्ये जर अशी बरदास्त राखली जात असेल, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल, तर म्हणायचं काय, पोलीस प्रशासन सगळे याच्या खिशात आहे, हेच याचं उत्तर आहे. आणि त्याला राजकीय वरदस्त आहे. आणि हाच व्यक्ती या संपूर्ण प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे, त्याच्यावर मकोका लागलेला आहे. याच्या आधी देखील त्याच्यावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत, पण त्याची कुठेही उत्तर नाहीत, त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी नाही. आता एक तर हाच प्रश्न आहे. खरं म्हणजे आठवत असेल, पहिल्या दिवसापासून अंजली दमानिया आणि बाकीचे सगळे जण म्हणतायत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायला जरी हवा असला तरी तो बीड मध्ये चालवू नये, याला पहिले बीड मधनं हलवा. तो विष्णू चाटे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याला लातूर जिल्हा गृहात पाठवण्यात आलं. का पत्र दिलं होतं तसं त्यांनी. अहो ह्याच्यापासूनच लोक असुरक्षित आहेत आणि याला सुरक्षा पुरवण्यासाठी आणि याला काहीतरी त्रास होईल म्हणून, याला धोका आहे म्हणून. अहो ज्या आरोपींमुळे समाजाला धोका होतोय त्याच आरोपींना जर सुरक्षा पुरवली जात असेल, त्यांना वाचवलं जात असेल, तर नेमकं चाललाय कुठे आपला महाराष्ट्र. आणि कसली ही चुप्पी आहे, मंत्र्यांची चुप्पी कसली. ना धनंजय मुंडे बोलायला तयार आहेत, ना अजित पवार बोलायला तयार आहेत, ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला तयार आहेत. कुणी काही बोलायला तयार नाहीये. सगळे जण फक्त एकच विचार करतात. आता अधिवेशन आले त्यामुळे मुख्यमंत्री गृहमंत्री या नात्याने त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागणार आहे. लगेच अधिवेशन तो अधिवेशन, तपास सुरू झाला, गुन्हे दाखल झाले, आरोपींना अटक झाली, मकोका लागला, चार्जशीट दाखल झालं, चला संपलं. अरे प्रश्न हा आहे की सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरणाऱ्या, त्यांना टाचेखाली ठेवणाऱ्या, त्यांच्या जमिनी बळजबरीने हिसकावून घेणाऱ्या, खंडणी मागून उद्योगांना, मोठमोठ्या उद्योग धंद्यांना आपल्या जिल्ह्यात येण्यापासून रोखणाऱ्या या अशा आरोपींना जर अशी स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असेल तर म्हणायचं काय, चाललंय कुठे हे सगळं. अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही. विरोधक ओरडून ओरडून घसा फाडून दमले. बघा गेल्या कित्येक दिवसांमध्ये आता तर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी पण मुंडेंची राहिली. आता कोण बोलत नाही काही. वैतागले, कंटाळले.
त्या धनंजय मुंडेंनी डोळ्यांचं ऑपरेशन, नंतर बेलसी आपसी, त्यामुळे ते सगळं पूर्णपणे रेस्टच्या नावाखाली प्रकरण बाजूला टाकलं. अजित पवारांना कधी विचारा मुंडेंच्या राजीनाम्याचं काय, त्यांचा तपासात कुठेही काय आलेलं नाही, राजीनामा कसा घ्यायचा, तपासात नाव तर येऊ देत, संपला तो विषय. मुख्यमंत्र्यांना विचारलं राजीनाम्याचं काय, मुख्यमंत्री म्हणतात, अजित पवार म्हणतात ती अधिकृत भूमिका आहे, संपला विषय. गृहमंत्री तेच, मुख्यमंत्री तेच, आणि मंत्री देखील मित्र पक्षातले. या सगळ्या प्रकरणात आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच उरतो की आतापर्यंत जे काही वाल्मिक कराड याच्याविषयी बोललं गेलं, वाल्मिक कराड याच्याविषयी जी काही माहिती आतापर्यंत सगळी बाहेर आली, त्यात ही आणखी एक धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांनी एक पत्रच त्यांनी त्या प्रशासनाला ते देणार आहेत, आणि नेमकं धनंजय देशमुखांची मागणीच आहे की या तुरुंगातली सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पाहायला मिळावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी या तुरुंगात वाल्मिक कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांना मदत करतायत, साहित्य पुरवतायत, या सगळ्यांची चौकशी व्हावी. खरं तर हे प्रकरण इतकं गंभीर आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मस्साजोग अख्खं देशमुख कुटुंबीय आणि सगळे महाराष्ट्रातली जनता या प्रकरणाकडे इतक्या गांभीर्यानं पाहत असताना या प्रकरणातल्याच मुख्य आरोपीला जर अशी ट्रीटमेंट दिली जात असेल तर नेमकं काय होणार या प्रकरणाचं, हा सवाल आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिलाय. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.